आपल्या सर्वांचं या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता मयुरी होती रेडी आणि आपण चाललोय. तुम्हाला समजेल आपण कुठं चाललोय, का चाललोय, काय रिझन आहे. आणि आपण जातोय स्पेशली एका क्यूट बेबीसाठी. ते क्यूट बेबी हे वाला नहीं है, दूसरा वाला है. आपको अभी जल्दी ही पता चलेगा वो बेबी कौन है, हम क्या लेने जा रहे हैं. वी आर गोइंग टू सी. आजची शॉपिंग काहीतरी स्पेशल असणार आहे आणि ती शॉपिंग तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे. डेफिनेटली. क्या क्या शॉपिंग है आज की. आणि आज आपलं मॉल सिरीज पार्ट 3 चालू होतोय. पार्ट 1 2 पार्ट 1 आणि 2 इन ऑर्बिट बॉल होता आणि नेक्सेस मॉल होता. आता पार्ट 3 आहे यात. ओके ओके. तर लेकशोअर मॉल इट्स द पार्ट 3. आम्ही तुम्हाला दाखवू कसे असतात इथला सगळ्यात मोठा मॉल. न्यूली ओपन. न्यूली ओपन. 6-7 मंथ झाले. येस. तर आता आम्ही तिथे चाललोय. तुम्ही पण आमच्यासोबत या. असा काही आजचा माझा लुक आहे. सिम्पल ब्लॅक अँड ब्ल्यू. आणि आता आमचा डॉनिलमध्ये परत डोकं खायला. इग्नोर द ट्रॅव्हल गाईज. चला आता रेडी होऊन आम्ही तुम्हाला भेटतो लेक्चर मॉलमध्ये. गाईज आज आम्ही चाललोय मस्त मॉलमध्ये फिरायला. आजचा आपलं मॉल सिरीजचा पार्ट 3 असणार आहे. फर्स्ट आपण नेक्सेस मॉल एक्सप्लोर केला, इन ऑर्बिट मॉल एक्सप्लोर केला. हैदराबादमध्ये खरंच खूप छान मॉल्स आहेत. तसं तर आता पावसाचं सीझन आहे, मस्त ना, जसं की आपल्या नाशिकला वगैरे फुल धबधबे हे ते. तर ॲज कम्पेअर टू दॅट इकडे जरा कमी आहे. तर मग इकडे मॉलचं एक्सप्लोर करायला जास्त आहे, जे की आपल्याकडे नाही आहे. तर ज्या प्रत्येक सिटीचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं, तसं ही सिटीमध्ये मॉल्स खूप जास्त आहेत. तर मग आपण इथले मॉल्स एक्सप्लोअर करूया ना. मग आज आम्ही ठरवलं आहे की ते जवळच एक शहर मॉल आहे, त्याला एक्सप्लोअर करायचा. आणि आमच्या त्या छोट्याशा बेबीसाठी आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची. तर लेट्स सी, वी विल एक्सप्लोर द शॉपिंग. यस, हम जा रहे हैं अभी लेक्चर मॉल में. वहाँ जाके आपको मिलते हैं. लेक्चर मॉल में जाएंगे, उधर क्या क्या करते हैं वो सब देखेंगे, आपके साथ शेयर करेंगे और फुल घूमेंगे फिरेंगे नाचेंगे और क्या. And one more thing, happy friendship day to you all from Mayuri and Sachin. Very 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 happy friendship day. ऐसे ही हमारे साथ आपकी मैत्री फ्रेंडशिप रखो. चलो बाय. आम्ही निघालो आणि पाऊस चालू झालाय. आणि अशा प्रकारे आमचा प्लॅन फ्लॉप झालाय. काय नाही, फ्लॉप प्लॅन पण असला तरी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. चाललो आम्ही परत वर. हॅलो. आता आपण आलोय लेक्चरमध्ये. लेक्चर मॉल बघायला. आपल्या सिरीजमधला पार्ट 3 दाखवायला तुम्हाला सर्वांना. लेट्स सी कसं आहे बरं लेक्चर मॉल. नॉट लेक्चर. अरे तो लेक्चर एवढा आवडला आहे ना. तर चलो आपण जाऊ आता फर्स्ट फ्लोअरवर. हां, नेहमीप्रमाणे खर्च करायला आम्ही एक्सपर्टच आहे म्हणा ना. चलो आलो आता आपण लेक्चरला. बघूयात लेक्चर मॉल कसं आहे, काय काय करता येईल. आणि आम्ही माईक विसरलो आमच्या घरी, मग तुम्हाला नॉईज डिस्टर्बन्स खूप जास्त येणार आहे. त्यामुळे आम्ही खूप जोरात बोलतो.
लव बँड काहीतरी. ते व्हॅलेंटाईन्सला देता, फ्रेंडशिपला नाही देते. ते तुझ्या फ्रेंड्स आहे ना 2-4, त्यांना कॉल करून सांग गिफ्ट करायला काही. ज्या कधी फोन पण करते नाही तुला. मयूरच्या सगळ्या फ्रेंड एवढ्या बिझी आहे ना. बिझी झाले, पोरं बाळ आहे त्यांच्या मागे आता. संसार आहे, बिचारीला कॉलच करतो नाही. सगळ्यांना माझ्याकडनं हे सगळे बँड्स घेतलं, सगळ्यांनी एक एक घेऊन आले. मस्त कलेक्शन. त्याच्यात बॅग itself are very weight. खूप जास्त heavy आहे की त्यात त्यात अजून काय टाकलं तर जास्त हेवी फील होईल. नकोच. अशा प्रकारे आमचं पिस्ता मिल्क पिऊन झालंय. एनर्जी ड्रिंक घेऊन एवढा मॉल फिरायचं म्हणजे एनर्जी पाहिजे. चला माता. आमचं मॉलमध्ये फिरणं आणि आता आम्ही खूप सारे ज्वेलरी शॉप पाहिले. पण या मॉलमधून ज्वेलरी घेणं थोडंसं चांगलं वाटत नाही आहे. इट्स फील ना की यार एक्सपेन्सिव्ह गोष्ट मॉलमधून घेण्यापेक्षा ना ती एक प्रॉपर ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन घ्यायला भारी वाटेल. इथले आउटलेट थोडे महाग असतात आय थिंक, असं मला वाटतं की मेकिंग चार्जेस जास्त लावले जातात. गोल्ड चार्ज तर सेमच असेल. आणि इथं खूप साऱ्या गोष्टी आहे मॉलमध्ये बघण्यासाठी, तुम्हाला लागतच. बोलणं चालू होतं या दुकानदारांना कसं परवडत असेल बरं. लोक एवढे आता फोटो पण काढायचे आहेत. मग फोटो काढून आलो. प्रश्न पडलेला की लोक कमवतात कसे, गर्दी जात नाही. हां ते खरं आहे, पण मग त्यांचे आउटलेट असतात, त्यांचे टायप असतात आणि आउटलेट जर नाही ठेवले तर. आणि बघ लोक काय करतात, एकदा बघतात, दोनदा बघतात, तिसऱ्यांदा घ्यायला जातात ना, तसा विषय हा. तर लोक सर्व जात असतात घ्यायला. फक्त फरक एवढा असतो ना की पहिल्यांदा पाहून नाही जात कोणी, थोडं कंटिन्यू बघितल्यावर जातं. जसं आपण आणि एक ना एक छोटी ना छोटी गोष्ट लोक जाऊन घेतातच क्युरियोसिटीमध्ये. चालत राहते, तोच विषय असतो. सेंट्रोमध्ये शूज आणि मोर आहे, ते जाऊ दे. शूज बघायची इच्छा नाही आज. आता सेंट्रोच्या वेळी दुसरं काय बघूयात आपण. आम्ही केव्हाचं फिरतोय, काही ना काही घ्यायचा प्रयत्न करतो, पण आम्हाला काही आवडत नाही असतं. आणि जे आवडतं आहे ना ते खरंच आवडतंच आहे फक्त. काय रे का? हां, आणि त्या सेम गोष्टी बाहेर आपल्याला त्याच्या चीपमध्ये भेटतात. हां, त्यामुळं मग काही ना काही भेटेलच. आणि त्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केले आणि घेतले नाही. आता आम्ही चाललो फूड कोर्टला. जर काही आवडलं तर खाऊया. अशा प्रकारे आमची शॉपिंग करून झाली आहे गाईज. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉग मध्ये, एका नवीन चॅप्टरचं. तोपर्यंत तुम्ही काय करायला विसरायचं नाही, लाईक, शेअर and subscribe. हा गाईज, अँड लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. Just go with the flow.